नमस्कार. आज 6 डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. समतेचा, स्वातंत्र्याचा आणि मानवतेचा अमूल्य संदेश देणाऱ्या या महामानवाला आज आपण सन्मानपूर्वक अभिवादन करतो. या विशेष दिनानिमित्त आमच्या शाळेतील विद्यार्थिनींनी एक सादर केलं सुंदर पथनाट्य. चला तर मग आपण पाहूया हे पथनाट्य. शिव 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 किती वर्ष हे उष्ट अन्न खाणारेस? किती वर्ष हे असं फेकलेल्या अन्नावरती स्वतःचं पोट भरण्याची ही दरिद्री रीत चालू ठेवणार आहेस? कशासाठी? नको रे बाळा, एक लक्षात ठेव बाळा, आत्मसन्मान हे जगता येत नसेल तर ते जगणच नाही. अरे किडे मुंगे जगतातच, पण आपण माणसं आहोत ना. या वरच्या वर्गातल्या मूळवर माणसांना आपलं जगणं ठरवण्याचा काही एक अधिकार नाहीये. बस झालं, ही गुलामगिरी झिडकारली पाहिजे. त्यासाठी तुला संघर्ष करावा लागेल आणि त्यासाठी तुला शिकावं लागेल बाळा. आपल्या बुद्धीच्या आणि ज्ञानाच्या जोरावर हे स्वतःला वरचढ समजतात, पण तीच बुद्धी तुझ्या जवळही आहे आणि त्याला धार येणार आहे ती केवळ आणि केवळ शिक्षणामुळे. तुला शिकलंच पाहिजे, संघर्ष केलाच पाहिजे. तू स्वतःचं आयुष्य बदलू शकतोस हे लक्षात ठेव बाळा. शिकलास तर हक्काची भाकरी मिळेल. या वेळेला जर पोरगी होणार असेल ना तर आत्ताच ते काढून टाकायचं पोर. या वेळेला मला नातूच पाहिजे. अहो आई, आता यात माझी काय चूक? आपल्या खानदानाच नाव आहे, तुझ्या पोरी मोठ्या करणार आहेत का? हे लक्षात ठेव, पोरगा झाल्याशिवाय मी तुला थांबू देणार नाही. अहो पण मला त्रास होतो त्याचं काय? नाही सहन होतं आता मला. कधी एकदा आंबेडकर साहेब तो कायदा आणतील ना असं झालंय मला. नाव काढू नको का त्या आंबेडकराचा? आंबेडकर साहेब, काही करून या सगळ्यातनं आम्हाला बाहेर काढा. पोरं जन्माला घालली आणि कोण फुकट बसायची यातच दिवस चालेत आमच्या बाईच्या जातीचे. साहेब, जिवंतपणी मरण आता नाही सहन होत आता. आपल्याला मूल होऊ द्यावं का नाही हा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक स्त्रीला असलंच पाहिजे. कारण गरोदरपणाचा, बाळंतपणाचा आणि मुलाच्या संगोपनाचा सगळा भार हा स्त्रीवरच असतो. त्यामुळे कोणत्याही कारणाने जर एखाद्या स्त्रीला मूल होऊ देण्याची इच्छा नसेल तर तिला गर्भधारणच टाळता येण्याची सुविधा असलीच पाहिजे.
चौदा तळ्याचं पाणी नाही राहू. त्यावेळेला मी नाही आणू शकतो 14 तळ्याचं पाणी. त्या पाण्यात बुडवलं आपला नाही. तू मुलगी आहे. तू आधी बरी हो गं. ठीक आहे, मला तुझी गरज आहे. मी आहे तुमच्यासोबत. 14 तळ्याचं पाणी प्यायल्याशिवाय मी मरणार नाही. समानतेसाठी पाण्याचा कष्ट करणं. प्रश्न पाप पुण्याचा नाहीये, प्रश्न आपल्या हक्काचा आहे. स्पर्शी दे तू मोजळे दे फुले केळ पाणी 14 तळ्याचे हक्क देऊन माणसाचे केले सोने पीडितांच्या जीवनाचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा मार्ग भीमराया